नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला मध्ययुगीन मराठी नामाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या अभ्यास घटकाच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे मराठी भाषेचा आरंभ काळ, आणि आपण इथपर्यंत येऊन पोचलेलो होतो की मराठीमध्ये मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा जो ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा आद्य काव्यग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. म्हणजे ग्रंथरूपाचा आधार मराठी भाषेला विवेकसिंधू या ग्रंथाने दिलेला आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे. तर आज आपल्याला मुकुंदराज आणि त्यांनी लिहिलेला विवेकसिंधू या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे. तुम्हाला या अभ्यास घटकावरती टिपासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे खूप काही सविस्तर आपल्याला इथे मांडणी करण्याची गरज नाही, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात मुकुंदराज यांच्या बाबतीमध्ये सुरुवातीला आपण चर्चा करूया. मुकुंदराज यांचं चरित्र सांगायचं झालं तर आपल्याला अभ्यासकांच्यामध्ये एकमत दिसून येत नाही, कारण मुकुंदराज यांच्या स्थळकाळासंबंधीच अभ्यासकांच्यामध्ये एकमत दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचं विस्तारानं चरित्र सांगता येणं सुद्धा शक्य नाही. तरीही काही अभ्यासकांनी जे काही मतं मांडलेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये स्थळकाळाच्या बाबतीमध्ये, तर त्याचा आधार घेऊन आपल्याला मुकुंदराज यांच्या बाबतीमध्ये चर्चा करता येऊ शकते. मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा जो कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर या ग्रंथाच्या 18व्या प्रकरणामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. एक ओवी आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, वैनगंगेची ये तिरी मनोहर अंबा नगरी तेथे प्रकटले श्रीहरी जगदीश्वर, असा उल्लेख केलेला आहे. आणि या ओवीमध्ये अंबानगरी किंवा वैनगंगा हे जे 2 शब्द आलेले आहेत, त्या 2 शब्दांच्याच आधारे 2 पक्षांनी आपली मतं मांडलेली आहेत. पहिला पक्ष आहे, त्याच्यामध्ये मोडक आहेत, कानोले आहेत, तुळपुळे आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे, विवेकसिंधूमध्ये जी काही अंबानगरी आलेली आहे किंवा वैनगंगा याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तर ही अंबानगरी बीड जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठी बसलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे, मुकुंदराज हे बीड जिल्ह्यातले आहे. तर दुसरा पक्ष आहे, तर दुसरा पक्ष काय म्हणतो किंवा या दुसऱ्या पक्षातले अभ्यासक कोणते आहेत, राजवाडे आहेत, आन्या आहेत, ठोके आहेत, बोबडे आहेत किंवा डोळके आहेत. यांचं म्हणणं काय आहे की ही अंबानगरी म्हणजे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठी बसलेलं आंबोरे हे स्थळ किंवा आंबोरे हे ग्राम, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते आंबोरे येथील मुकुंदराज आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आंबोरे याच ठिकाणी मुकुंदराज यांच्या गुरुची समाधी आहे असंही या अभ्यासकांचं म्हणणं आहे. श्रीरामचंद्राची समाधी तिथे आहे आणि आपल्या गुरुच्या उपदेशातूनच त्यांनी विवेकसिंधू या ग्रंथाची रचना केलेली आहे असं हे अभ्यासक इथे मांडताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही चर्चा जर समजा आपण लक्षात घेतली तर असं आपल्याला कळतं की मुकुंदराज यांच्या बाबतीमध्ये किंवा यांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये खूप काही विस्तारानं चर्चा करता येणं शक्य नाही. म्हणून कृपा कुलकर्णी हे अभ्यासक आहेत, ते काय म्हणत आहेत, मुकुंदराजाच्या स्थळकाळासंबंधी वाद आपल्याला दिसून येतोय किंवा त्या वादाच्या बाबतीमध्ये परामर्श घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु हे मान्य आपल्याला करावं लागेल की मराठी साहित्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली आहे. जे मी आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठी साहित्यातला पहिला आद्य काव्यग्रंथ त्यांनी लिहिला, म्हणजे विवेकसिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि विवेकसिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला असल्या कारणामुळे त्यांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे.
म्हणजे एवढी चर्चा मुकुंदराजाच्या चरित्राच्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायची आहे. या पलीकडं खूप काही आपल्याला सांगता येणं शक्य नाही आणि हे अभिप्रेतसुद्धा नाही. हां, एवढं मात्र आपल्याला निश्चित इथं मांडणी करावी लागेल. विवेकसिंधू या ग्रंथाच्या बाबतीमध्ये थोडंसं विस्ताराने लिहावं लागेल. तर विवेकसिंधू हा जो कोणता ग्रंथ आहे, हा ग्रंथ नेमका का लिहिला गेला किंवा या ग्रंथाचा नेमका हेतू काय आहे, या बाबतीमध्ये या ग्रंथामध्येच मुकुंदराज यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं आहे की विवेकसिंधू या ग्रंथाची रचना किंवा या ग्रंथाचं लेखन उपनिषदाच्या मंथनामधून झालेलं आहे. स्वतः मुकुंदराजच म्हणतोय, भाषा हो का मराठी, परी उपनिषदाचीच रहाटी. आणि म्हणून कृपा कुलकर्णी या नावाचे अभ्यासक म्हणतायत की विवेकसिंधू हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतील जणू काही उपनिषद आहे. आणि जेव्हा आपण या ग्रंथलेखनाच्या हेतूकडे पाहतो तेव्हा मुकुंदराज म्हणतो, जेया नाही शास्त्री प्रतीती, नेनती तर्कमुद्रेची स्थिती, तेया लागी मराठीया युक्ती केली ग्रंथरचना. या ओळी तुम्हाला पाठ कराव्या लागणार आहे. परत एकदा सांगतोय, म्हणजे विवेकसिंधू हा ग्रंथ त्यांनी का लिहिला, त्याचा हेतू त्यांनी सांगितलेला आहे. काय म्हणतायत ते, जेया नाही शास्त्री प्रतीती, परत एकदा सांगतो आहे, जेया नाही प्रतीती, नेनती तर्कमुद्रेची स्थिती, तेया लागी मराठीया युक्ती केली ग्रंथरचना. आता थोडंसं आपण आपल्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं आपल्याला कळेल की वेद आणि अध्यात्म त्या काळामध्ये केवळ संस्कृतमध्ये होतं किंवा ते सांगितलं जायचं. परंतु सामान्य लोकांना त्या काळामध्ये संस्कृत भाषा अवगत नव्हती. सामान्य लोकांची भाषा वेगळी किंवा अध्यात्माच्या संदर्भातलं जे कोणतं ज्ञान आहे ते ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं. आणि संस्कृत भाषा ही सामान्य लोकांना अवगत नसल्या कारणामुळे ते यापासून वंचित होते. आणि सामान्य लोकांना अध्यात्म ज्ञान, वेद आणि अध्यात्म ज्ञान हे कळावं, ते यापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी या ग्रंथाची रचना केली. त्या ओळी तुम्ही लक्षात ठेवा, त्या ओळी पाठ कराव्या लागते. आणि त्याचं स्पष्टीकरण देत असताना तुम्ही हे सांगायचं आहे की वेद आणि अध्यात्म सामान्य लोकांना त्यांच्या भाषेत कळावं, या दृष्टिकोनातून मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथाची रचना केलेली आहे. म्हणजे इतर लोक जे होते, सामान्य लोक, ते अध्यात्म ज्ञानापासून वंचित राहू नयेत या उद्देशातून त्यांनी हा ग्रंथ मी लिहिलेला आहे असं ते स्वतः म्हणतात. म्हणजे काय, अज्ञजनांसाठी मुकुंदराज यांच्या मनामध्ये आत्मीयता होती आणि आत्मीयता असल्या कारणामुळे अज्ञानी लोकांसाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला असा उल्लेख ते स्वतःच या ग्रंथामध्ये करतात. पहिला मुद्दा कोणता आपण लक्षात ठेवायचा आहे, ग्रंथलेखनाचा हेतू. कोणता ग्रंथ, विवेकसिंधू. म्हणजे विवेकसिंधू या ग्रंथाचा हेतू नेमका मुकुंदराज यांचा काय होता, एवढा भाग तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा हा झाला. आता दुसरा मुद्दा आहे लेखन काळ आणि रचना. म्हणजे नेमकं कोणत्या काळामध्ये या ग्रंथाची रचना किंवा लेखन केल्या गेलं, त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या ग्रंथामध्येच म्हटलेलं आहे. ह्या ओळी तुम्हाला कोटेशन द्यावे लागतील उत्तरं लिहित असताना किंवा त्याचं स्पष्टीकरण देत असताना. स्पष्टीकरण तर अपेक्षित आहेच आहे, परंतु हे कोटेशनसुद्धा तुम्ही इथं त्यांच्या
त्या ग्रंथातल्या ओळीसुद्धा देणं फार महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क पडू शकतात. आता इथं मी ओळी म्हणतो आहे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आम्ही तुम्हाला काही नोट्स वगैरे पाठवू ग्रुपवरती, तर त्यावेळेला त्या ओळी तुम्हाला लक्षात येतील नेमके काय आहेत त्या. असं तोंडी सांगितलं तर तुमच्या काही लक्षात राहणार नाही, परंतु त्या ओळी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. हे लेखन काळ आणि रचनेच्या बाबतीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, शक्य 1110 तरु साधारण संवत्सरू राजा शारंगधरू राज्य करी. म्हणजे नेमकं कोणत्या काळामध्ये विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केल्या गेल्याचा उल्लेख त्यांनी या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणजे शक्य 1110 मध्ये या ग्रंथाची रचना केली गेली आणि त्या काळात शारंधर नावाचा राजा राजे करत होता आणि त्याच कालखंडामध्ये विवेक सिंधू हा ग्रंथ मी लिहिलेला आहे असं मुकुंदराज नमूद करतात. अजून एक लक्षात ठेवायचं आहे, मुकुंदराजांनी त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. तोही उल्लेख करायचा तुम्ही या मुद्द्यामध्ये. काय उल्लेख करायचा आहे की विवेक सिंधू हा ग्रंथ शक्य 1110 मध्ये लिहिलेला असून या काळात शारंधर नावाचा राजा राज्य करत होता आणि हा ग्रंथ 2 भागामध्ये लिहिला गेलेला आहे. एक आहे पूर्वार्ध आणि दुसरा आहे उत्तरार्ध. आणि विशेष उल्लेख करायचा की या ग्रंथाची रचना मुकुंदराज यांनी वृद्धावस्थेमध्ये केलेली आहे. अजून महत्त्वाचा उल्लेख तुम्ही इथं करायचा आहे की हा ग्रंथ ओवीबद्ध स्वरूपाचा आहे. मग ओवी संख्या किती आहे? 1698 एवढी ओवी संख्या या ग्रंथामध्ये आहे. 3.5 चरणाची एक ओवी आहे आणि भाषा कोणती आहे? प्राकृत मराठी भाषा या ग्रंथाची. तरी सुद्धा आपण पुन्हा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सुमारे 25 संस्कृत ग्रंथामधील, पुन्हा उल्लेख काय लक्षात ठेवायचं आहे, सुमारे 25 संस्कृत ग्रंथामधील 1800 अवतरणे, प्राकृत मराठीमध्ये जरी समजा हा ग्रंथ आला असला तरी 1800 संस्कृतमधले अवतरणं आलेली आहे. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की जी कोणती संस्कृत इथं आलेली आहे ती अत्यंत अशुद्ध अशा प्रकारच्या स्वरूपाची आहे. त्याबद्दल आपल्याला चर्चा करण्याची गरज नाही, समीक्षक वगैरे तसे मांडतात. परंतु आपण इथं उल्लेख काय करायचा आहे की संस्कृत ग्रंथामधील सुमारे 25 संस्कृत ग्रंथांमधील 1800 अवतरणं आलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय सांगावं लागेल की विवेक सिंधू या ग्रंथाचा लेखन काळ आणि विवेक सिंधू या ग्रंथाची रचना अशा पद्धतीची करण्यात आलेली आहे. 2 मुद्दे झाले. परत तिसरा मुद्दा, गुरु महिमा, म्हणजे गुरुची महती त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. गुरु महिमा हा तिसरा मुद्दा आहे. गुरुची महती या प्रकरणातील या विवेक सिंधू ग्रंथामधील 14वं प्रकरण आणि म्हणजे गुरुला त्यांनी नमन केलेलं आहे. त्यांनी आपल्या गुरुला सूर्यापेक्षाही श्रेष्ठ मानलेलं आहे, मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ त्यांनी मानलेलं आहे. आणि म्हणून ते स्वतः काय म्हणतात, मज ब्रह्मत्वाशी नाही चाड, तुझे भजन अत्यंत गोड. गुरुची महती किंवा गुरुचं महात्म्य या संदर्भामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर हे 3 मुद्दे आपण या पद्धतीनं इथपर्यंतच्या भागामध्ये लक्षात ठेवायचे आणि अजून काही मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत आणि तेव्हा इथपर्यंतच्या भागामध्ये आपल्याला बरंच काही कळालं असेल असं मी मानतो. तेव्हा आपण इथं थांबूया. धन्यवाद.